चला लवकर या. बघा आमच्या आयोजकांनी 6-6 षटकांच्या मॅचेस अशासाठी ठेवल्यात की तुम्हाला एक चांगलं क्रिकेट दाखवता येईल मैदानामध्ये. सो विनंती करतोय की आपण लवकर लवकर फिल्डिंग सेट करा. चला फिल्डिंग सेट करा. चला ओपनिंग पेअर्स या खारबाव संघाचे ओपनिंग पेअर्स देखील मैदानात दाखल झालेत. ऑफिशियल आपले अंपायर्स देखील मैदानात दाखल झाले. सो आता पिंपळा संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग मैदानात सेट करायची आहे. 6-6 षटकांच्या मॅचेस इंटेन्शन हेच होतं आमच्या आयोजकांचं. बघा आयोजकांकडनं आपल्यापर्यंत जे मेसेज पोहोचलाय, शेवटचा अंतिम कॉल आहे. अगदी तुमच्याकडे 1.5 मिनिटाचा वेळ असेल. 1.5 मिनिटामध्ये ओपनिंग पेअर सर आलेत. तुम्ही फिल्डिंग नाही लावली तर तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल, पॅनलाइज केलं जाईल. चला आलेत पिंपला संघ, वेलकम. वेलकम मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय हनुमान व जय भोलेनाथ सरवली आयोजित खासदार चषक 2025 आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जाणता राजा खारबाव संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने विधी 11 जय हनुमान पिंपळा संघ. वा, दोन्ही ताकदवर संघ आहेत. जाणता राजा खारबाव पिंपळा संघ, दोन्ही संघांचा इतिहास भरपूर मोठा आहे क्रिकेट विश्वातला. आणि आता आमोरे सामोरे एकामेकाच्या समोर चॅलेंज घेऊन उतरलेत. फिल्डिंग सेट करा. चला पिंपळा संघ. खारबाव संघाचे ओपनिंग पेअर्सचे 2 बॅटर आपण पाहतोय. मयूर आणि त्याच्या समवेत राहुल तरे. मयूर तरे आणि राहुल तरे. आणि आमच्या ऑफिशियल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रोहन तरे. टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होताना स्पर्धा पाहतोय. आणि ऑलवेज आपण पाहिलंय की लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह ब्रॉडकास्टिंगमध्ये जे म्हणतात ना की तुम्हाला नावाप्रमाणे काम करणारा टीम असेल तर ती प्रिन्स मूवीज आहे. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण भिवंडी प्रीमियर लीगमध्ये देखील पाहिलं होतं. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पहिली संकल्पना टेनिस क्रिकेटमध्ये आले की ज्यामध्ये तुम्हाला लेग बिफोर विकेट करिता तुम्हाला तिकडे DRS सिस्टम पाहायला मिळालेली, बॉल ट्रॅकिंग सिस्टम पाहायला मिळालेली. आणि आता टेनिस क्रिकेट अपडेट होत चालला आहे हळूहळू. या गोष्टी तुम्हाला देखील पाहायला मिळतील आणि हे काम प्रिन्स मूवीजने केलं. आणि ऑलवेज टेनिस क्रिकेटमध्ये प्रिन्स मूवीज हे काम करत आले. नवनवीन गोष्टी ओपनिंग पेअर मध्ये मयूर तरे, राहुल तरे ही जोडी. आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन महेंद्र तयार होत आहे. जाणता खारबाव, विधी 11 पिंपलास हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चला सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल इथे पहा, बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला बॉलला. बरोबर समोर गॅप दिसत होता, कारण की एक्स्ट्रा कव्हर थोडा वाईडिश कव्हर मध्ये होता आणि लॉंग ऑफ बरोबर त्याच्या जागावरती. सो तो गॅप जो दिसत होता ना, त्या गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. धाव फलकावरती धावा 4 केली आहे सुरुवात चौकाराने. स्टार्ट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण तेच पाहिलं, जसा बॉल टाकला ऑप्शनच्या बाहेर होते, थोडे पाठी गेले आणि बॅकहँडचा वापर करताना प्रॉपर टायमिंग आणि भरपूर चांगलं ड्राईव्ह केलंय. राहुलचा बॅटमधनं पहिला बॉल वरती चौकार आलाय. सुरुवात चांगली झाली. पुन्हा महेंद्र तयार, पुढे टाकलेला, आता पायावरती ठेवायचा होता पण राऊंड लेग अलेक्समला सोडून जाणारा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पाहूयात. ओहो, यस्टनच्या जवळ न गेल्या, पायाचा भरपूर जवळ न गेल्या. हलकासा पाल जरी लागला असता तरी पण अपील पाहायला मिळाली असती. थोडा आतमध्ये बॉल हवाचा, काम झालं असतं तिकडे. पण 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सुरुवात चांगली चौकाराने, त्यानंतर बॉलिंग अटॅक देखील डॉट बॉल आलाय. 25 मिनिटांमध्ये टायमिंग देखील लागलाय. षटक 5 हाताळायची आहेत, अदरवाईज एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये येईल. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, वरलेगचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने आता मयूर तरे स्ट्रायकर एंड वरती. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्या 5 आकड्यावरती. षटक पहिलं मार्गस्थ असताना जे पॉवर प्लेचं 6 षटकांची मॅच, चांगलं क्रिकेट आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. आजच्या दिवसामध्ये देखील खरं तर पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. मयूर तरे अग्रेसिव्ह बॅटर आहे, ऑलवेज मयूरला त्याचं अग्रेशन दाखवताना आपण पाहिलंय. ऑस्ट्रेलियाचा मायकल बेवन ज्या पद्धतीने किंवा ज्या अंदाजाने खेळतो, त्याच प्रकारे मयूर तरेचा देखील अंदाज असतो आणि पर्सनॅलिटी देखील ॲज इट इज. त्याची कॅप जर बघितली गेली तर तशाच प्रकारची. डावखुरू आताचा बॅटर सध्या स्ट्रायकर एंड वरती मयूर. बॉल तयार. ओ, इथे ऑन साइडला खेळायचं होतं. लेग समवरती बॉल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढेल देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. सुरुवात केली चौकाराने, मग वाईड, मग सिंगल, मग पुन्हा वाईड. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडू फेकले, ज्यामध्ये 2 लिगल डिलिव्हरीज आहेत. धाव फलकावरती धावा 7. थोडी लेंथ पाठी ठेवली, कट करायचा प्रयत्न, त्यानंतर एक टप्पा बॉल उचलला यष्टीरक्षकाने. डॉट बॉल. हा टप्पा चांगला होता किंवा ही लेंथ ही चांगली होती, ही लाईन ही चांगली होती आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 चेंडूची समाप्ती झाली आहे. 7 धावा फलकावरती. चौकाराने सुरुवात केली होती राहुलने, पण त्यानंतर आता मयूर थोडेसे थांबलेत पहिल्या बॉलवरती. ज्या पद्धतीने मयूरला खेळायचं होतं, त्याचा बॅटचा फेस मध्ये तो रडारमध्ये बॉल आलाच नाही. हलक्या गतीने अपील जोरदार आहे, पण लेगसम सोडेल कुठेतरी. अंपायरचा इशारा आहे तो तेच म्हणत होते की लेगसमचा बाहेर हा बॉल होता आणि इम्पॅक्ट करत नव्हता. पिचिंग देखील बघितली गेली तर आउटसाइड आणि विकेटला मिसिंग, आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला. थोडंसं एक मानसिक दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज महेंद्र करताना आपण दिसतात. व्हाईट बॉल जरूर फेकलेत, पण त्यानंतर जे पण चेंडू फेकलेत, पहिला चेंडू जर वगळला गेला तर बाकीचे सगळे बॉल चांगल्या टप्प्यावरती एका चांगल्या माइंडसेटने फेकलेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. आता दबावामध्ये जेव्हा बॅटर असेल ना, त्याच्याकडनं आपण अशा प्रकारचे इम्प्रोवायझिंग गोष्टी पाहत असतो. कारण की सुरुवातीला पहिला व्हाईट बॉल जरूर फेस केला, त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल आले, थोडासा दबाव मयूरवरती, आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हा तिसरा देखील डॉट आला. तिथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, इम्प्रोवायझिंग काहीतरी करायचा प्रयत्न, नवीन नवीन गोष्टी करायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा तुम्ही दबाव टाकाल ना, एक्स्ट्रा ऑर्डरी बॅटर प्रयत्न करेल काहीतरी एक्स्ट्रा करायच्या नादामध्ये. हो, चांगला बॉल चॉप करायचं होतं तिकडे, पण आणखी एक चांगला बॉल. आणि शेवटचे अंतिम जर बघितलं गेलं तर मागील 4 डॉट बॉल मयूरच्या अगेन्स्ट फेकले महेंद्रने, आणि सुरुवात चौकाराने झालेली, पण डॉट बॉलने एक मानसिक दबाव बॅटिंग लाईनअप वरती टाकून महेंद्र आता हे षटक कंप्लीट केलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. प्रथमतः जाणतारा खारबाऊ संघ बॅटिंग करतायत. टॉस पराभूत झाले, पण डाव फलकावरती धावा आपण पाहतोय 7 वरती 0. साजन आलेत षटक क्रमांक 2 घेऊन.
पहिलं षटक महेंद्रचं भरपूर चांगलं चौकार पहिल्या बॉलवरती आणि पहिल्या चेंडूवरती जेव्हा मोठा फटका येतो ना रोहन तरे, बॉलरच्या मनामध्ये एक धाकधूक असते किंवा बॉलरच्या मनामध्ये चालू असतं की हे षटक आता मोठं होईल, पण त्यानंतर तो माइंडसेट बघा किती चांगला आहे. चौकाराला 2 वाईड फेकले तरी देखील त्याने टप्पे नाही सोडले, त्याने त्याची लेंथ नाही सोडली. त्याला ठाऊक होतं की योग्य टप्पे आणि योग्य लेंथवरती बॉलिंग केली तर मग सक्सेसफुल षटक होऊ शकतं. आणि अंतिमचे 4 डॉट बॉल ज्या माइंडसेटने फेकले किंवा ज्या पद्धतीने फेकले ना, ते चारही बॉल अचूक टप्प्यावरती भेदक लाईन पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे चारही डॉट बॉल आले आणि ते देखील मयूरच्या अगेन्स्ट. ही मोठी बाब आहे. अग्रेसिव्ह बॅटर आहे मयूर ऑलवेज. बॉल पुन्हा तयार होता. साजनचा पहिला बॉल पुल केलाय हवेमध्ये स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पुढे आले, जजमेंटच नाही जमली आणि त्यानंतर एक टप्प्याखेरीज बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4. हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण तेच पाहिलं की थोडा स्लोप होता, फिल्डर तिकडचा थोडा वेगाने आला आणि त्यानंतर त्याची जजमेंट कुठेतरी मिस झाली आणि मिस जज केलं आणि त्याच्याचमुळे जिथे कॅच कंप्लीट झाली असती यशस्वी, तो मात्र चौकार गेला आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला 11 आकडावरती. शॉर्ट बॉल पुन्हा पूल केलाय आणि यावेळेस क्षेत्र निवडलं, अगदी फाईन खेळले आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. जो दबाव क्रिएट केला होता पहिल्या षटकामध्ये तो आता दूर झालाय. राहुलने ते काम केलं, 2 चौकार त्याने जोडले, अगदी योग्य पद्धतीने गॅप मध्ये चेंडू पाठवले आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा आता जाऊन पोहोचला गेल्या 15 आकड्यावरती. 15 गती कमी केली, हलक्या गतीने चेंडूला तिथे सन्मान दिला आणि त्यानंतर एक धाव फलकावरती एका धावेच्या मदतीने 16 आकड्यावरती. आणि मयूर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. मी तर म्हणेन की ओपनिंग पायर्स मध्ये ज्या संघाकडे डावकुरा हाताचा बॅटर आणि उजव्या हाताचा बॅटर हे ओपनिंग पायर्स मध्ये आघाडीच्या जोडी करीत असेल ना, ती बेस्ट कॉम्बिनेशन असं म्हणतात. कारण की जेव्हा पण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन येतं ना रोहनजी, त्यावेळेस बॉलर्सचा दमछाक होतो, कारण की प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे त्याला स्ट्राईक जशी रोटेट होईल तसे प्लॅनिंग्स बदलावे लागतात, फिल्डिंग चेंज करावी लागते, लाईन चेंज करावी लागते, लेन चेंज करावी लागते आणि तिथे कधी कधी फसताना बॉलरला पाहतो आपण, डिफिकल्टीज येतात. तुमचा तो ट्रॅक बनतो ना, तो ट्रॅक योग्य पद्धतीने बनत नाही. पण असे काही गोलंदाज आहेत की जे अगदी चांगल्या पद्धतीने युज टू होतात. इथे पहा शफल केला होता पाठीमागे, टॉप एज लागली होती, फटका खेळायचा होता खरं तर स्क्वेअर लेगला, स्क्वेअर ऑफ द विकेट, पण बॉल पाठीमागे निघून गेला. लॉंग स्टॉपला मयूरच्या बॅटमध्ये येणारा चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 20 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. कडेला लागला बॅटचा, पण बॅटचा स्विंग चांगला होता, फ्लो चांगला होता आणि त्याच्याचमुळे लॉंग स्टॉपला हा बॉल 4 धावेंकरिता. थोडं मोठं षटक झालंय. पुन्हा फुल टॉस, टर्न केलं बॉडीला, बरोबर पोझिशन मध्ये आले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जरूर, अडवण्याचे प्रयत्न झाले तिकडे, पण एक धाव झाली. या दुसऱ्या धावेचा कॉल आहे. एका धावेवरती थांबवलाय आणि एका धावेच्या मदतीने 21 आकड्यावरती 5 चेंडू फेकून झालेत. ह्या षटकामध्ये जर बघितलं तर मागील 5 चेंडूमध्ये 3 चौकार 2 सिंगल 14 धावा आलात. मोठं षटक केलं, कारण की ठाऊक होतं पहिल्या षटकामध्ये थोडा दबाव होता, 7 चौघ्या धावा आल्या होत्या, पण या षटकामध्ये डबलचा वेगाने धावा बनवल्या आणि धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 14 आकड्यावरती. शेवटचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेगला बॉल आहे आणि त्यानंतर एक धाव फलकावरती एका धावेने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल. मयूरच्या माध्यमातून धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 22 आकड्यावरती.
धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 22-22 या आकड्यावर. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11.00 चा करंट रन रेटने 22 या आकड्यावरती. टेक्निकल टीम मध्ये थोडेसे बदलाव. रोहन आमच्यापासून दूर जातात आणि आमच्या समोर जोडले गेलेत. आता विवेक गुळवी. 2 षटकांचा खेळ समाप्त. आता गोलंदाजीवरती महेंद्र पुन्हा आणले गेलेत. महेंद्रला फुल टॉस बॉल केला. ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अडवलंय. फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धाव 1 आणि एका धावेच्या मदतीनं 23-23 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. लास्ट टाइम जेव्हा महेंद्र आले होते त्याने मयूरच्या अगेन्स्ट 4 डॉट फेकले होते. सो आता महेंद्र मयूरला इकडनं परत पाठवतील की मयूर त्याला प्रतिउत्तर देतील हे पाहावं लागेल. लास्ट टाइम हे बॅटल भरपूर रंगलं होतं आणि या बॅटल मध्ये महेंद्रने बाजू जरूर मारलेली. फिल्डिंग मध्ये थोडे बदलाव पाहायला मिळतील. डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये, त्यानंतर मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे आणि ऑफ साइडला जर बघितलं गेलं तर रिव्हर्स खेळतो मयूर, त्याकरिता थर्ड मॅन आणि पॉइंट हे 2 तैनात केलेत. 5 खेळाडू बाहेर. रिव्हर्स खेळतो मयूर. माहिती होता त्यासाठी 2 फिल्डर ऑफ साइडला पॉइंट आणि थर्ड मॅनला लावलेला, पण हा रिव्हर्स अटेम्प्ट अनसक्सेसफुल झाला आणि पहिला बॉल डॉट पासून सुरुवात केली. हे मानसिक दबाव क्रिएट करतोय. हे बॅटल थोडंसं रंगताना दिसेल, पण एखादा मोठा फटका मयूरच्या बॅटमध्ये जर आला तर मी म्हणेन की मयूर पुन्हा एकदा तक धरून बसेल, कारण की त्या क्षमतेचा खेळाडू आहे. पण आतापर्यंत महेंद्र बाजी मारतोय. पुन्हा एक डॉट बॉल. एकंदरी या बॅटल मध्ये हा 5वा डॉट बॉल आहे महेंद्रचा. बॉल तयार. पायावरती टाकलेला स्वीप केल्या बॉलला. गॅप मध्ये बॉल आहे आणि अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून जाईल चौकाराकरिता. धावा मिळतील 4. थोडा वाइडिश केला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग. धाव फलकावरती 27 धावा. विकेट अजून वाचवलेत. चांगली बाब. पुन्हा पायावर टाकायचा प्रयत्न, पण लेग सम सोडून जाणारा हा बॉल. अंपायरचा इशारा आहे तो वाईडच्या स्वरूपामध्ये एक्साच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढती. 28-28 आकड्यावर जाऊन पोहोचली. दुपारचं सत्र आपण पाहतो आणि या दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा आमच्या प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून जे देखील ऑनलाईन व्ह्यूअर्स आहेत आपल्या सर्वांचं या खास चषकामध्ये सहर्ष स्वागत. लॉफ केला. उंची आहे, डिस्टन्स आहे आणि मयूर तरेची आता बॅट बोलायला देखील लागली आहे. धावा 6. सिक्सर. वरती महेंद्रने आता महेंद्रच्या अगेन्स्ट आता मयूरने बाजी मारायला सुरुवात केली. 1 चौकार 1 सिक्सर जोडला आणि मागच्या 5 जे डॉट बॉल आले ना त्याच्या अगेन्स्ट त्या 5 डॉट बॉलचं प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने बॅटमधनं दिलंय. एक चांगली बाब पाहायला मिळाली जाणता राजा खारबाव सगळ्याकडनं की ओपनिंग प्लेयर्स बघा सुरुवातीला थोडा दबाव जरूर घेतला, पण त्याने ते दडपण दिसलं नाही त्यांच्यावरती तितकंसं जास्त. पुन्हा पायावर अटॅक करायचा होता, पण आता लेग समचा बाहेर हा वाईडच्या स्वरूपामध्ये महेंद्रने बॉलिंग कंट्रोल वाईज टाकली, पण वाईडच्या स्वरूपामध्ये धावा आतापर्यंत भरपूर दिलात. कारण की पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 2 वाईड, या षटकामध्ये देखील 2 वाईड आलेत आणि टोटल जर बघितलं गेलं तर महेंद्रने आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये 20 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 7च दिलेल्या, या षटकात वेगाने धावा आल्यात. दूरवरनं खेळायचं होतं, स्वीप करायचं होतं खरं तर, आणि त्यानंतर गती कमी असल्या कारणामुळे हा लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचला गेला फलकावरती 35.
35 या आकड्यावरती लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आली. 36 आहेत, 36 धावा आहेत. छत्तीस धावा फळकावरती जोडला गेला. षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं 36 धावांची पार्टनरशिप सध्या मैदानात आहे. आणि जसजशी पार्टनरशिप मोठी होत जाईल ना, खरं तर पिंपळा संघाला हा प्रश्न मोठा पडेल की तो ब्रेक थ्रू कसा मिळवायचा. ब्रेक थ्रूची गरजच आहे. 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळे वेग हा असाच राहिला तर मग एक मोठं टोटल, एक आभाळा एवढं टोटल जरूर वाटेल. 3 षटकं कंप्लीट झालेत. पहिल्या 3 षटकामध्ये योग्य पद्धतीने धावा फळकावरती बनवलात, ज्यामध्ये मयूरच्या बॅटमधनं 10 चेंडू फेस करताना 15 धावा आलात. राहुलच्या बॅटमधनं 8 चेंडू फेस करताना 16 धावा आला. सो दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधनं आता धावा आलात आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती आपण धावा पाहतोय 12.00च्या करंट ॲव्हरेजने धाव फळकावरती धावा 36 आहेत. तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये आपले दोन्ही कॅप्टन पाठवायचे आहेत. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन भरपूर महत्त्वाची गोष्ट असते. तुम्ही ज्या पद्धतीने डिसिप्लिन पाळाल, जे रूल नियमावली असते त्या सगळ्या गोष्टी पाळाल तर तुमच्याकडनं एक चांगला क्रिकेट. खरं तर डिसिप्लिन हा शब्द भरपूर महत्त्वाचा आहे, कारण की एखाद्या ॲथलेटिकला किंवा एखाद्या खेळाडूला त्याला डिसिप्लिन त्याच्या जीवनामध्ये आणणं भरपूर महत्त्वाची गोष्ट असते. कारण की डिसिप्लिन तुमचा खेळ सुधारत असतो. तुमच्यामध्ये डिसिप्लिन असेल, तुम्ही योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून जर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तिथे वर्चस्व दाखवू शकता. अहंकार हा माणसामध्ये नसला पाहिजे. साजन षटक क्रमांक 6 आलेत आता बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल, साजन फुल टॉस, फुल टोल. आइए जनाब और सीधे चले जाइए. धावा 6, सिक्सर. आणि सिक्सरच्या मदतीने धाव फळकावरती धावा 42-42 आकड्यावरती. पुन्हा साजन, यावेळेस वाईड यॉर्कर. चांगलं एक्झिक्युशन, चांगलं प्लॅनिंग म्हणता येतील. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. सिक्सरने सुरुवात केलेली, त्यानंतर साजनने प्रत्युत्तर चांगलं दिलंय. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा जर बघितला तर 42-42 आकड्यावरती आहेत. 2 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा पायावरती ठेवायचा प्रयत्न केलेला फुल लेंथ यॉर्कर हा बॉल देखील. आणि त्यानंतर एक धाव फळकावरती कंप्लीट केली जाते. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये पायावरती बॉल आदळला होता आणि त्याच्याचमुळे एका धावेने धाव फलक वाढतं. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. त्रेचाळीस आकड्यावरती सिक्सर, डॉट, देन लेग बाईस. अशा प्रकारे आतापर्यंतचे 3 चेंडू आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 43 धावा फळकावरती. मयूर आणि राहुल चांगली पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून 12.29च्या करंट रन रेटने धावा बनवल्यात. आणि असंच चालत राहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 74-75 हे दिसतं. आणि मी तर म्हणेन की जर प्रोजेक्टेड स्कोर 74 दिसतं ना तर टीम जांतराचा खारबाव संघ 80 एक्सपेक्ट करत असेल. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न थोडे लेट झाले खेळण्याकरिता, त्याच्यामुळे स्क्वेअरला बॉल चालला, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चालला. आणि त्यानंतर डीपमधनं क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करून फेकी करेपर्यंत सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतात. 44 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक 4 चालू असताना या षटकातील 4 चेंडू फेकलेत. सिक्सरने सुरुवात केली होती, पण त्यानंतर येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूमध्ये वैयक्तिक सागरने एकच धाव दिली. पहिल्या चेंडूवरती 6, त्यानंतर येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 1 दिली. एक लेग बाईज होती जी की बॉलर आणि बॅटर दोघांच्या खात्यामध्ये ऍड नाही होणार. पण टोटल जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये साजनने 8 धावा खर्च केल्यात.
आपला स्पेलचं दुसरं षटक हाताळतोय. 22 धावा आतापर्यंत त्याने दिल्यात. मागच्या षटकामध्ये थोडे महाग गेले होते, पण या षटकामध्ये ती रिकव्हरी करण्याचा प्रयत्न जरूर आहे. अंतिमचे 2 चेंडू, 4 चेंडू समाप्त झालेत. सेकंड लास्ट बॉल, 5वा. मयूर तरे 13 मध्ये 21 बनवला. स्ट्रायकर एंड वरती आहेत. सिक्सर, चौकार, सगळ्या काही गोष्टी आता पाहिल्यात. पुन्हा एक डाऊन साइडला खेचून मारायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला बॉल आणि त्यानंतर एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या 45. 45 सेकंदावरती लास्ट बॉल. चांगलं कमबॅक राहिलं साजनचं या षटकामध्ये. सिक्सर आल्यानंतरचा पलटवार चांगला होता. टप्प्यावरती चांगले बॉल ठेवले. वाईड यॉर्कर, यॉर्कर, फुल लेंथ यॉर्कर प्रयोग केला त्याने. ठाऊक होतं की शॉर्ट पिच हाफ ट्रॅकर बॉल गुड लेंथ स्पॉटवरती तितकेसे इफेक्ट नाही होत, कारण की जेव्हा पण दोन्ही गोलंदाजांनी यूज केले हाफ ट्रॅकर बॉल्स तिथे मोठे फटके आले. त्यामुळे कुठेतरी फुल लेंथ यॉर्कर या पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. गती परिवर्तन, स्लो बॉल पण लाईनचा बाहेर आणि त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळाली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा वाढतायत. 46. 46 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अंतिमचा बॉल बाकी आहे, पुन्हा टाकावा लागेल कारण की वाईट बॉल आला. डॉट बॉल निर्धाव चेंडू वेगाने हाताळलेला आणि त्यानंतर षटक क्रमांक 4 समाप्त झाले आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस जाणता राजा खारबाव संघ प्रथमतः बॅटिंग करतात आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 46 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल वाईड साठी हा रिव्ह्यू आहे. या आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर. शेवटचा अंतिम बॉल जो डॉट आला होता तिथे टीव्ही स्क्रीन अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. चेक करूयात आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर. आज संपूर्ण दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर पंचांची भूमिका भरपूर चोख राहिली आणि योग्य अंपायरिंग राहिली. रिव्ह्यू अभिषेक भरपूर घेतले पण सगळे पंचांच्या खात्यामध्येच गेलेत. हा बॉल पाहूयात आता. वाईड लेंथ वरती जरूर होता, टप्पा पडला, हलकासा टर्न झाला, पण आता तो तिसरे अंपायर आमचे काय डिस्कस करतात हे पाहावं लागेल. लाईनच्या आतमध्ये की लाईनच्या बाहेरनं. जर लाईनच्या आतमधनं असेल तर हा डॉट बॉल असेल, षटक कंप्लीट होईल. जर वाईड असेल तर मग पुन्हा बॉल हाताळावा लागेल. ऑन द लाईन बॉल, सो डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आहे. परफेक्ट डिसिजन अंपायरचं पाहायला मिळालं. षटक कंप्लीट झालंय. 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 46. 46 आकड्यावरती. सेकंड लास्ट ओव्हर आता 5वं षटक. पहिले 4 षटकामध्ये 2 गोलंदाज महेंद्र आणि त्याचा बरोबर समूह त्याचं जर बघितलं गेलं तर साजन हे 2 गोलंदाजाने पहिले 4 षटक आणि पहिल्या 4 षटकांमध्ये धावा फलकावरती त्याने 46 दिल्यात. सो आता फ्रेश बॉलर, नवीन गोलंदाज, नवीन चेहरा तुम्हाला दिसेल आणि षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता अजित आलेत. अजित पडवले. हे षटक कंप्लीट करण्याकरिता अवघ्या 4 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल. मायनस करून सांगितलं, 2 मिनिटं ऍड करून सांगितलं तुम्हाला. सो या 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट नाही झालं तर मग अंतिमच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्राचा खेळाडू, अधिक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये आणावा लागेल. सो बाहेर जे आपण 5 पाहतोय ते 4च असतील. थोडे गॅप जास्त मोठे दिसतील. सो वेळ वाचवा, विचारपूर्वक गोलंदाजी करा. बॉल तयार होता. पहिलाच बॉल अगदी अस्त्यांवरती आणि त्यानंतर दांडीगुल, फलंदाज बाद. सुरुवात मयूरच्या माध्यमातून स्टार्ट चांगला करून दिला त्याने ओपनिंग पॅर्स मध्ये. खरं तर पहिल्या षटकामध्ये थोडासा प्रेशर मध्ये दिसत होता पण तो दडपण तितकासा जास्त दिसला नाही आणि त्यानंतर अटॅकिंग बॅटिंग आणि त्याच्या जोरावरती त्याने धाव फलकावरती धावा बनवल्या. टोटल 22 आणि तो माघारी परतला गेला.
रवीश तरे आलेत आता नवीन बॅटर. 46 वरती हा पहिला धक्का. भरपूर वेळ या पहिल्या ब्रेक थ्रू पहिल्या विकेटची प्रतीक्षा करत होते टीम पिंपळास संघ आणि त्यानंतर तो विकेट मिळालाय. विधी 11 आपण पिंपळास संघाला पाहतो खेळताना. विधी 11 667 जय हनुमान पिंपळास या संघाला आपण खेळताना पाहतोय. पिंपळघरचे हिटमॅन जयदीप पाटील यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. बादशाह 11चे कॅप्टन हवेत खेळलेत. त्यानंतर एक टप्पा बॉन्ड लाईनच्या पलीकडे. पन्नास धावा टोटल फलकावरती. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं. 2 चेंडू फेकून झालेत. पहिला बॉल विकेट. त्यानंतर चौकार आला. बॉल तयार. पुन्हा एकदा पायावरती ड्राईव्ह केलं कार्पेटच्या साहाय्याने. ऑन साइडला बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये बॉल उचलला गेलाय. फोर्सफुली ड्राईव्ह होतं खरं तर. एक सिंगल मिळेल आणि सिंगलने स्ट्रायकर एंड वरती आता राहुलला पुन्हा एकदा आणलं गेलाय. राहुलचा स्टार्ट चांगला होता पण मध्यंतरात राहुलला तितकी जास्त स्ट्राईक नाही मिळाली. पण आता स्ट्रायकर एंड वरती अखेर आणि आता धाव फलकावरती धावा 51 आहेत. 10 मध्ये 17 राहुलने बनवल्यात. याआधी 24 धावा बनवून मयूर माघारी परतला गेला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक तिकडे आणि फेकी करेपर्यंत पुन्हा एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. टोटल 52 52 आकड्यावरती. या षटकामध्ये अजितने चांगली बॉलिंग केली. चौकार आला. एक विकेट मिळवला. 2 सिंगल 4 चेंडू फेकलेत. चांगल्या ट्रॅकवरती दिसतोय अजित. चांगला बॉल आहे. हा देखील ड्राईव्ह केला गेला. ऑन साइडला गॅप मध्ये खेळायचं होतं. वाईडिश लॉंग ऑनला बॉल उचलला. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि पोहोचलेत. वेग वाढवला अंतिम क्षणामध्ये. जसं पाहिलं होतं की फेकी आली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला धोका वाढत चाललाय. त्याच्यामुळेच हा वेग वाढवला गेला आणि त्याच्याचमुळे राहुल सुखरूप पोहोचले. धाव फलकावरती धावा 2 आणि 2 धावांच्या मदतीने 54. सेकंड लास्ट बॉल वरती 2 धावा आल्यात. आता शेवटचा अंतिम बॉल आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्विंग अँड अ मिस डॉट बॉल. या आधीच्या षटकामध्ये देखील अंतिम डॉट आला होता. इथे देखील डॉट पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 5 समाप्त झालं आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 54 54 आकड्यावरती थोडीशी सरासरी घसरली. 10 वरती आली. आता 10 पूर्णांक सरासरी जर बघितली गेली तर 40 ची दिसते आणि त्या अवरेजने धाव फलकावरती आतापर्यंत 54 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. सो आता शेवटचं अंतिम षटक. प्रोजेक्टर स्कोर जरूर 75 चा दिसत होतं पण विकेट पडला. थोडे डॉट बॉल जास्त फेस केले त्याच्यामुळे ही सरासरी घसरली आणि हा प्रोजेक्टर स्कोर आता कमी दिसायला लागलाय. 64 65 कमी झाल्यात धावा. वेळ वाचवा. 5 षटक कंप्लीट करण्याकरिता अगदी वेळ जर बघितला गेला तर इथून वेळ घेतला पर बरोबर वेळ घेतलाय. 2 मिनिटं आपण अधिकचे वाढून देतो आणि योग्य वेळामध्ये बघा 2 मिनिटं आपण अधिकचा वेळ देतो त्यामुळे 27 मिनिटं मध्ये बरोबर षटक हाताळलेत. सो त्यामुळे फिल्डिंग ॲज इट इज असेल. 28 झाले असते तर मग आतमध्ये घ्यावा लागला असता. पायावरती पहिलाच बॉल. अपील लाऊडली आहे. स्ट्रॉंग अपील आणि त्यानंतर विकेट मिळतोय. आणखी एक सेट बॅटर राहुल आता माघारी परतेल. धक्का दुसरा.
ते नाही केलं तेच काम या अंतिमच्या षटकामध्ये अजित आणि राहुलने केलं. अजितने विकेट मिळवली मयूरची आणि राहुलने विकेट मिळवली राहुलची. सो त्यामुळे जर बघितलं गेलं तर ओपनिंग पेअरच्या दोन्ही बॅटर्सला या अंतिमच्या स्लॉग ओव्हरच्या दोन्ही गोलंदाजाने माघारी पाठवलंय. सो आता पुन्हा एकदा मॅच मध्ये हलकासा टर्न पाहायला मिळतंय, कारण की पिंपळास संघ जे सुरुवातीला स्ट्रगल करत होते ना, सुरुवातीला धडपडणारा पिंपळास संघ आता स्वतःचा पायावरती उभा राहून तग धर राहायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल फुल टॉस होता, वेट करत होता, पाठीमागे खेळलेत आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा मधोमधनं बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. होता बॅटर स्लॉक स्वीप करिता. ऍक्शन रिप्ले साइड अँगलने आपण पाहतोय. बरोबर स्लॉक स्वीप केलं, बॅटवरती योग्य बॉल उचलला आणि त्यानंतर पाठवलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. चला तिसरे पंच आमच्या बॉलरच्या ऍक्शन वरती अभिषेक आहे चेक करिता. सो तिसरे पंच आपण आता मैदानात दाखल व्हायचं आहे या लवकर. शेवटचं अंतिम षटक आहे आतापर्यंत. धाव फळकावरती धावा 58. यानंतर आपण टॉस पाहणार आहोत नटराज स्पोर्ट्स खारबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट झोन हात करताना संघ पाहणार आहोत बादशाह 11 पिंपळगर संघ. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. तिसरे पंच देखील मैदानात आलेत. 58 वरती 2 अशी परिस्थिती. श्रुतिक आणि रवीश तरे ही जोडी सध्या चौथ्या विकेट करिता पार्टनरशिप करतायत. रवीशच्या बॅटमधनं 7, श्रुतिकच्या बॅटमधनं 400च्या स्ट्राईक रेटने धावा 1 चेंडू मध्ये 4 आल्यात. दोन चेंडू फेकून झाले. तिसरा बॉल, राहुल तयार. ओ ड्राईव्ह केला ऑन साइडला, लॉफ्टेड फटका. एक टप्पा बॉल उसळवायचा प्रयत्न केला पण त्यानंतर बॉल त्याचा डोक्यावरनं निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार आले मागच्या 2 चेंडू मध्ये. त्या फलकावरती 62 धावा. कट करायचा प्रयत्न केला, वेट केलाय, टायमिंगने खेळल्यात, पॉइंटला बॉल चाललाय. अजून एक चांगला क्लासिकल अंदाजने कॅल्क्युलेटेड हा फटका आणि बॅक टू बॅक एका रो मध्ये जोडलेला हा तिसरा चौकार. आणि हाच वेग वाढत चाललाय. 3 चौकार लगातारचे श्रुतिकचं बॅटमधनं पाहिले आणि 3 चेंडू मध्ये 12 वरती खेळतोय. पुन्हा पायावरती बॉल, यावेळेस लेंथ थोडी बदलली गेली, आतमध्ये बॉल आणला आणि त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळेल. विकेट पासून सुरुवात झालेली 3 चौकार आले, एक डॉट बॉल आलाय. सो एकंदरीत जर बघितलं तर 5 चेंडू मध्ये 12 धावा दिल्यात, एक विकेट घेतलाय. शेवटचा अंतिम बॉल या डावातील लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये जोडणार आहोत. नटराज स्पोर्ट्स खारबाव आणि अगेन्स्ट बादशाह 11 पिंपळगर दोन्ही संघाचे कॅप्टन असतील. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम बॉल. हेलिकॉप्टर अंदाजने उडवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ड्रॉप झाली. एक धाव बनवली, दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी देखील बनली आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये टोटल धाव फलकावरती बनवल्या गेल्या त्या म्हणजे 68 आणि 69 धावेंचं आव्हान असेल. कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट जरूर पाहायला मिळाला, अप्स अँड डाऊन भरपूर पाहायला मिळाले, पण 69 धाव्यांचं आव्हान या सेकंड इनिंग मध्ये चेस डाऊन केलं जाईल की नाही हे जरूर आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी जोडूयात आपण टॉस बॉक्स मध्ये. आज सकाळच्या सत्रापासून आपण गंगारामजी बुवांना पाहतोय आणि
3 दिवसांमध्ये भरपूर वेळ त्यांनी आमच्या आयोजकांना दिला. खरं तर क्रिकेटचे खरे प्रेमी आहेत, कारण क्रिकेटपासून दूर जात नाही मैदानापासून आणि सदैव तिथे उपस्थित असतात. आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत नटराज स्पोर्ट्स कारबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण 2 हात करताना बादशाह 11 पिंपळगर संघाला पाहणार आहोत. हेड आणि टेल. नटराज स्पोर्ट्स कारबाव संघाकडून सो काटा आलाय. नाणेफेकीचा कौल जो आहे ते टीम बादशाह 11 संघ जिंकते. मी मान्यवरांना विनंती करेन की व्यासपीठावरती जायचं आहे. काय म्हणाल या स्पर्धेमध्ये आपण खेळतायत ॲज अ कॅप्टन, काय डिसाईड करावं सर्वप्रथमतः? बॉलिंग घेण्याचा पाठीमागचे प्लॅनिंग्स काय आहेत, कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असेल, आतापर्यंत बादशाह 11 पिंपळगर संघाचा प्रवास कसा राहिला आणि या स्पर्धेमध्ये किती 50च्या आतमध्ये रोखायचं आहे त्यांना आणि चांगला झाला प्रवास चांगला झालाय. 50च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न असेल. 6 षटकांची मॅच खेळता, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? चांगलं आयोजन आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. एका वाक्यात उत्तरे पूर्ण केल्यात. नटराज खारबाव संघाच्या कॅप्टनकडे जाऊयात. एक खारबाव संघ आतमध्ये खेळतात. खारबाव संघ जर खारबाव गावाचा विचार केला तर 7 संघ 40+, 7 संघ रेग्युलर आहेत, म्हणजे भरपूर मोठा गाव आहे आणि क्रिकेटचा वारसा असलेलं गाव आहे. सो काय म्हणाल खारबाव गावाबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल आणि टॉस पराभूत झालेत, बॅटिंग करायची आहे? आमचा गाव तर खूप मोठा आहे आणि प्लेयर पण खूप आहेत. याच्यामुळे आमचे 6 संघ आहेत आणि टॉस जिंकला तर आम्ही बॅटिंग घेतली असती. सो आता बॅटिंगच वाटायला आले, जे मनासारखं हवं होतं तेच भेटलंय. किती धावांपर्यंत कोणत्या इंटेन्शनने खेळायचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आजची प्लेइंग 11 कोण आहे आणि कशा प्रकारच्या प्लेइंग 11 मधनं कोणाकडनं जास्त अपेक्षा? अपेक्षा तर सर्वांकडूनच आहे. सगळे खेळले चांगले तर आम्ही 100% जिंकू आणि सगळे 100% द्यावा. संपूर्ण प्लेइंग 11 आहे आज? हो. जरूर. ऑल दी बेस्ट नटराज खारबाव संघ, शुभेच्छा देऊयात. तर टॉस बादशाह 11 संघाने जिंकला आणि सर्वप्रथमतः त्याने डिसाईड केलाय फिल्डिंग. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण परिवर्तन करतोय आणि या दुसऱ्या डावामध्ये जोडले जातील कल्याण विभागातील एक दमदार आवाज, प्रसादजी परब सर. खूप खूप धन्यवाद मोनिश पाटील यांचा, तुम्ही आवाज ऐकत होते पहिल्या सत्रामध्ये. आणि आता सेकंड इनिंगमध्ये धावसंख्येचा पाठला करायचा 69 टू विन. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची, वेळ घेऊ नका, फिल्डिंग लगेचच सजवून घ्या. जाणता राजा खारबाव, BD11 जयनुमान क्रिकेट संघ पिंपळास या संघासमोर मात्र लक्ष आहे ते 6 षटकांमध्ये 69 धावेंचं. आपण पाहत आहोत जयनुमान आणि त्याचबरोबर जय भोलेनाथ क्रिकेट संघ सर्वोदय आयोजित खासदार चषक. लोकप्रिय खासदार सन्मान्य सुरेश बाळामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 3रा दिवस आहे क्रिकेट स्पर्धेचा आणि आपण दुपार सत्रामध्ये आहोत. जवळजवळ 2:35 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आपण बघतो की सामना क्रमांक जो सुरू आहे पहिल्या फेरीतला तो 5वा सामना सुरू आहे आणि सेकंड राऊंडचा आपण ऑलरेडी एक मॅच आपण कव्हर करून घेतली आहे. त्यामध्ये सुमित कुमार गुंदवली या संघाने मात्र बाजी मारत असताना 2 सामने जिंकलेत आणि पुढच्या फेरीत या संघाने प्रवेश केलेला आहे. चला फिल्डिंगसाठी संघ आपण रेडी राहायचं आहे. फिल्डिंग सेट करून घ्या, अजिबात वेळ न घेता. जाणता राजा खारबाव विरोधात BD11 जयनुमान पिंपळास हा संघ आता बॅटिंग करतोय आणि लक्ष चांगलं सेट केलं गेलं. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बॅटिंग बघितली तर मयूर तरेने मात्र लक्ष वेधून घेतलं, जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवातीचे काही चेंडू तो निर्धाव खेळला होता, पण नंतर मात्र ज्या अर्थाने बॅटिंग केली आहे, टेम्परामेंट का असतं, संयम का असतो, मात्र आलाय आघाडीला डावाची सुरुवात करण्या. तर साजनच्या सोबत अक्षय पाटील आलाय बॅटिंगसाठी. अक्षय पाटील जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आपण फलंदाजी बघतोय BD11 जयनुमान पिंपळास या संघाकडून. पहिल्या चेंडू चौकार पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात. गोलंदाज राहुल तरे. नेक्स्ट बॉल बॉटम हँडचा वापर, स्टिअर केलं फक्त चेंडूला. संधी रनआउटची, मात्र क्विक सिंगल कंप्लीट. विकेट या ठिकाणी अक्षयची धोक्यामध्ये होती. डायरेक्ट हिट लागला असता तर मात्र निश्चित काहीतरी चित्र वेगळं बघायला मिळालं असतं या दुसऱ्या चेंडूवर, पण नियतीला मंजूर नाही आहे. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. अक्षय स्ट्राईक एंडला येईल. धावसंख्या दाखल 5 धावा. लक्ष 69 धावेंचं आहे प्रति षटकामागे, त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल.
राहुलकडे वेग प्रचंड आहे. वेगावर स्वारून गोलंदाजी तो करतोय मैदानावर आपल्या संघासाठी. 69चं टार्गेट आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू. ओ हो, काय फटका आहे. टायमिंग बघा, कनेक्शन बघा आणि डिपॉझिट बघा. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग षटकार. प्रति षटकामागे 11 ते 12 धावा तुम्हाला करायच्याच आहेत जर तुम्हाला 69 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. आणि ती सुरुवात मात्र करून दिली आहे या दोन्ही फलंदाज साजन आणि अक्षयने. अक्षयने आपल्या स्वतःचं खातं 6 धावेने उघडलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर. जबरदस्त टायमिंग केलं या फटक्यावर. खूप चांगला टायमिंग करत असताना एक्झिक्यूट केला फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. राहुल पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. Oh, what a shot! Stand and deliver, stand execute, and stand and deposit. What a shot is that? Shatkar. षटकार मारले बघा. त्याच्यासोबत आता त्याच्या बाजूला 5 खेळाडू जमा झालेत. कुठला कान मात्र आता इम्प्लिमेंट करायचा हा प्रश्न पडला असेल राहुल तरेला. प्रत्येक जण इथे येऊन मात्र तिथे निवा पाटील आमचे जे कॅमेरामॅनच्या भूमिकेत सुद्धा आहेत आणि खूप चांगलं टेलिकास्ट करतायत. रोहन लांडे त्याच्या पूर्ण टीमला मदत करतात, प्रिन्स मूवीला मदत करतात. थँक्यू, गुड जॉब निवा पाटील. ओ वॉट अ शॉट, वॉट अ बॅटिंग, फिअरलेस बॅटिंग परफॉर्मन्स बाय अक्षय पाटील. राऊंड विकेट, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हुक केलाय आणि इथे मात्र विकेट. जो कान मध्ये दिला होता यष्टीच्या मागून येऊन तो म्हणजेच मयूर तरेने तो इम्प्लिमेंट करताना राऊंड विकेट आला आणि हा फटका खेळण्यासाठी भाग पडला. त्या मुवमेंटला विकेट काढली आहे आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. फलंदाजी बघतोय बाजवतोय तो फलंदाज अक्षय पाटील. बॅक टू डग आउट. धक्का लागलाय बॅटिंगसाठी. महेंद्र कामणकर बॅटिंगसाठी येतोय स्ट्रायकिंग एंडला. बॉटम हँडचा वापर. बॅक टू द फोलर. तिथे क्षेत्ररक्षक आहे, कम्युनिकेशन नाही अजिबात. चेंडू कुठे जातोय, कुठल्या डिरेक्शन जातोय अजिबात न बघता थेट स्ट्रायक एंड कडे धाव घेतली आणि स्वतःची विकेट गमावली आहे. साजन पाटील बॅक टू डग आउट. नाही विधी 11 जैनुमान पिंपळा संघ चांगल्या लय मध्ये बॅटिंग करत होता पण जिथे मात्र आपण बघितलं की विकेट मिळाली अक्षय पाटीलची बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. मात्र गणेश मात्र त्या झेलला खूप चांगलं स्वरूप दिलं, चांगला झेल तिथे टिपला आणि पुढच्या चेंडूवर ज्याप्रमाणे बॉटम हँडचा वापर करून चेंडूला ड्राईव्ह केलं होतं अजिबात त्याच्याकडे लक्ष न देता चेंडूकडे न बघता अपोनंट बॅट्समनकडे आपला स्ट्राईक एंडचा बॅट्समनकडे सुद्धा न बघता थेट धाव घेतली स्ट्राईक एंडकडे. त्या मोमेंटला साजनला सुद्धा तंबूत परतावं लागलं. त्यामुळे 2 फलंदाज बाद होतोय, एक झेलच्या स्वरूपात एक धावची स्वरूपात आणि 2 धक्के लागले ते म्हणजे पिंपळा संघाला
69 धावसंख्येचा पाठला करत असताना आपण बघतो की पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. धावसंख्या 17 धावा धावफलकावर आणि त्यानंतर 2 गडी बाद. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 2 सुरू होईल. गोलंदाज येतो उमेश तरे. 2:39 मिनिटांनी सामना सुरू झाल्याची मात्र नोंद घ्यायची आपण. आणि तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. उमेश तरे बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकिंग एंडला राजमाळी. उमेशचा पहिला चेंडू फुल टॉस टू द कव्हर्स फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन देतोय, डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय. चेंडू तिथे कव्हर करत तोपर्यंत एकच धाव. फलंदाज राजमाळी खातं उघडतो, एखाद्याने धावसंख्येत भरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतो. धावफल करते एकूण 18 धावा. 18 लॉस ऑफ 2. इथून आता या धावसंख्येचा पाठला करायचा, कारण आपल्याला बघतोय की सुरुवात चांगली मिळून दिली दोन्ही फलंदाजांनी. साजन आणि अक्षयने सुद्धा पहिल्या विकेटसाठी 17 धावांची पार्टनरशिप त्यांनी केली. बॉटमॅटचा खूप चांगला वापर. ड्राईव्ह केला आधी मात्र उभा आहे. संधी रनआउटची आणि तिसऱ्या पंचांना निश्चितच पंच रेफर करते याच्यात मात्र शंका नाही. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. क्विक ॲक्शन, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. चांगला फटका, चांगलं कनेक्शन, चांगला थ्रो, पण बघायचं आहे क्रीजच्या आतमध्ये फलंदाज पोचलाय की नाही. आणि त्यासाठी अपील मात्र हे जे पंचांकडे केलं गेलं आहे रनआउटसाठी आणि मुख्य पंचांनी ते मात्र निरंजन सावंत यांनी मात्र ते पाठवलं आहे ते थेट तिसऱ्या पंचांकडे. क्लोज डिसिजन आहे. इट्स अ नॉट आउट. इट्स अ नॉट आउट. जस्ट लँडिंग केलंय त्याने ग्राउंडच्या आतमध्ये, क्रीजच्या आतमध्ये, आणि त्यानंतर त्या यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. इट्स अ नॉट आउट. क्विक सिंगल. बाल बाल बच गए. थोडक्यात वाचवलाय फलंदाज. आणि धावसंख्या आपण बघतो जी अंकित झाली ती एकूण धावफलकावर 19 धावा. 50 धावेंचं अजूनही लक्ष गाठायचंय. 50 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू उमेशचा. मिस टाइम. फटका थोडासा फसलाय. क्षेत्रस्थिती मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होतात फलंदाजांच्या. 2 धावांची मध्ये धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावर. राजमाळी चौथ्या क्रमांकावर अपेक्षाचं ओझं घेऊन तो खांद्यावर आलाय, कारण 2 फलंदाज लवकर बाजूला. अशा मोमेंटला मात्र खूप मोठी जबाबदारी खांद्यावर आहे. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. महेंद्र कामणकर त्याची साथ देतोय. महेंद्र खेळतोय वैयक्तिक 1 वर 2 चेंडूमध्ये. तर आतापर्यंत राजमाळी 2 चेंडू 3 वर खेळतोय. पुढचा चेंडू थोडासा मिस टाइम पुन्हा एकदा, पण पुन्हा एकदा तेच बघायला मिळते की नो मॅन स्लॅम मध्ये चेंडू पडतोय आणि तिथे मात्र संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची राजला. 2 धावा पूर्ण होतात. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न करतो, पण टायमिंग करू शकत नाहीये. दोन्ही वेळेला फटके आपण बघितले मिस टाइम झालेले आहेत. पण एक गोष्ट चांगली घडते त्याच्या बाबतीत की कुठलाही खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. महेंद्र कामणकर आणि त्याचबरोबर राज काहीतरी चर्चा करतायत बिटवीन द विकेट येऊन. धावसंख्येत भर धावसंख्यांची अंकित झाली ती म्हणजे 23 धावा 23. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. फक्त 3 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर 38 सर्कलच्या बाहेर. उमेश तरेचा पुढचा चेंडू पुन्हा मिस टाइम. इथे मात्र झेल उडाला आहे. गणेश चेंडूच्या खाली जज करतोय. गणेश चूक करणार नाहीये. दुसरा झेल टिपला या मॅच मध्ये गणेशने आणि फलंदाज बाद होतोय तो राजमाळी. चालणार नाहीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो पण त्याला टायमिंग जमत नव्हतं त्या फटक्यांवर. आणि मिस टाइमच्या मुवमेंट आपण बघितलं, त्या मुवमेंटला गणेशने मात्र तो झेल टिपला. विकेट मिळाली ती उमेश तरेला. एकूण आतापर्यंत षटकापर्यंत जर बघितलं तर षटक क्रमांक 2 सुरू आहे. अजून एक षटकातला चेंडू त्या पॉवर प्ले मध्ये शिल्लक आहे. बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावर बॅटिंगला फलंदाज येतोय कौशिक म्हात्रे. उमेश नेक्स्ट बॉल घेऊन कौशिक समोर पहिल्यांदाच. ओ एकदम बॉटम एंडला चेंडू लागलाय
आणि कौशिकने आल्याच आपलं उत्तर दिलेलं आहे, रूप दाखवलं आपल्या आपल्या बॅटिंग मधलं आणि काय फटका सजवला आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उंच आणि लांब षटकार. कॅच ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच षटकार मारलेला कुठलाही खेळाडूने जर प्रेक्षकाने जो झेल टिपला आणि तो झेल स्वीकारला आपण, तर हर्षद चौधरी आणि सागर भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्या प्रेक्षकांसाठी. त्यामुळे या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या, खासदार चषकाचा आनंद घ्या आणि प्रेक्षकांना एक मात्र खूप चांगली सुवर्ण संधी आहे की 4 पैसे तुम्ही कमवा सुद्धा. आणि फक्त 5 मिनिटं तुमच्याकडे असतील. इथं तुम्ही झेल स्वीकारला की 5 मिनिटं तुम्हाला यायचं आहे. ग्राउंड के बाहर जो भी दर्शक कैच को अंजाम देगा, कैच पकड़ लेगा, उसके लिए 1000 रुपीज का कैश प्राइज है. हर्षद चौधरी और सागर बोयर इनके माध्यम से आयोजित ये प्राइज आपको दिया जाएगा. तो जो भी दर्शक इस कैच को अंजाम देंगे, कैच पकड़ लेंगे 6 के बाहर, तो उसको 1000 रुपये का इनाम दिया जाएगा. तो या त्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या त्या 1000 रुपयाचा. खूप मोठ्या मनाने पारितोषिक लावलेलं आहे हर्षद चौधरी आणि सागर बोयर यांनी. 2 षटकांखेर सुरुवात चांगली मिळाली आहे. 29 धावा अंकित झाले धावफलकावर. आता मात्र 40 धाव्यांची गरज आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला 40 धावा करायच्या आहेत. 24 चेंडूंनी 40 धावा. लक्ष एकदम इझी करून टाकलंय सुरुवातीच्या फलंदाजांनी. खास करून त्यांच्यामध्ये साजन आहे, त्यानंतर अक्षय पाटील आहे, त्यानंतर राजमाळी. पण इथे मात्र कौशिकने आल्याच धडाका लावला षटकाराचा. राऊंड विकेट, लीडिंग एज, बिहाइंड द स्टंप. चेंडूच्या खाली मयूर तरे चूक करणार नाहीये आणि दुसऱ्या षटकात सुद्धा बघतो की राहुल तरे इथे विकेट काढतोय. फलंदाज बाद. मुलात विनंती आहे, झाडावर प्लीज कोणी चढू नका. तुम्हाला तिथे मात्र खाली पडून तुम्हाला दुखापत होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे शक्यतो लहान मुलांनी त्या झाडावर चढू नका. तर 2 चेंडू 2 विकेट. चला बॅट्समन लगेच पाठवा, वेळ घेऊ नका. बादशाह 11 पिंपळकर आणि नटराज खारबाव संघाचे संघनायकाला विनंती आहे, आपण ताबडतोब व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. वेळ घेऊ नका. पिंपळकर आणि खारबाव संघाचे संघनायक, आपण जो पुढचा सामना आपण खेळणार आहोत, आपणास विनंती की आपण ताबडतोब व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सो बॅक टू बॅक विकेट अँड दिस इज अ हॅट्रिक बॉल. भन्नाट सुरुवात, तेज तर्रार सुरुवात. विकेट टेकिंग बॉलिंग आपण बघतोय तर राहुल तरेची. आतापर्यंत त्याने 3 विकेट काढले त्या मॅच मध्ये. मागच्या षटकामध्ये 1 विकेट आणि बॅक टू बॅक विकेट. हॅट्रिक बॉल फॉर राहुल तरे. बॉटम हँडचा वापर करायचा क्षेत्राच्या काय समोर रनआउटची संधी. ओ थोडासा डिले होतोय. स्टंपच्या मागे उभे राहतात, स्टंपच्या पुढे उभं राहिला. थोडासा एक्साइटमेंट जास्त होती ती मात्र विकेट काढण्याची, पण फलंदाजी मात्र बालबाल बचावलाय.
एक क्विक सिंगल कंप्लीट केली ती फलंदाज अजित पडवलेने. षटक क्रमांक 3 सुरू आहे. राहुल तरेने मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे पूर्णपणे फलंदाजांना पिंपळा संघाला डॉमिनेट केलंय. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. 5 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. 2 षटकांची धावसंख्या खूपच चांगली होती अल्पेश. 29 धावा होत्या धावफलकावर, पण तो मोमेंटम कंटिन्यू करता आला नाहीये. पण तो मोमेंटम ब्रेक कोणी केला तर नाव आहे ते राहुल तरे. स्ट्राईक एंडला कौशिक म्हात्रे. षटकाराने खातं उघडलं होतं, त्यानंतर त्याला एकही चेंडू मिळाला नाही खेळण्यासाठी. दुसरा चेंडू तो खेळेल, पण समोर असेल तो विकेट टेकर बॉलर राहुल तरे. धावसंख्या 30. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय आणि फाईन लेगच्या दिशेने ती मात्र झेल सुटलाय आणि त्या ठिकाणी झेल सुटल्यानंतर चौकार बुक केलाय. अरे येतोय तो चौकार. त्यामध्ये 2 इझी कॅच पकडले होते, पण हा झेल अत्यंत वेगवान होता. त्या ठिकाणी गणेशला तो कव्हर करता आला नाही. गणेशकडनं झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर चौकार बघायला मिळाला त्या चेंडूवर आणि चौकारामुळे धावसंख्या सरकते ती 34व्या धावसंख्येवर. 34. बराच वेळ झाला त्या धावसंख्येला अंकुश लागला होता. अंकुश लावला होता तो राहुलने आणि ती कोंडी थोडीशी फोडली ती फलंदाज कौशिक म्हात्रेने. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम. हवेने चेंडू. विकेट कीपर बीट. थर्ड मॅनचा खेळाडू बीट आणि चेंडू सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 4. कौशिक मात्र खूप गोलंदाज बघायला मिळतो, मात्र निश्चितच तो निडरपणे तोंड देतोय गोलंदाजांना, खास करून राहुलला. ज्या राहुलने विकेट घेऊन 2 चेंडूत 2 विकेट काढल्या होत्या. सुरुवात त्याने केली होती, नंतर सिंगल बघायला मिळाली आणि स्ट्राईक एंडला जसा आला कौशिक 2 चेंडूत 2 चौकार मारलेत याच राहुलला. शॉर्ट ऑफ लेन बॉटम हँडचा वापर. ऑन साइडला चेंडूला प्लेस केलाय. फाईन लेगचा खेळाडू चेंडूवर येईल. चेंडू कव्हर करतो पर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली. षटक समाप्त झालंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 3 षटकांच्या अखेरीस आपण बघतो की 13ची सरासरी आहे. 39 धावा धावफलकावर आहेत. 69 धावसंख्येचं लक्ष म्हणजेच काय आता काय येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला 30 धावा करायच्या आहेत. रिक्वायर 110 रन पर ओव्हर. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला. 2 षटकांचा कोठा पूर्ण केला. राहुल तरेने धावा खर्च केलेत एकूण 27 आणि तब्बल 3 विकेट. 3 विकेट त्याने आपल्या नावावर केले. टीम हडल ग्राउंडच्या आतमध्ये विकेटवर सुरू आहे, पण टीम हडलला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. लगेच सामना सुरू करा. पुढील सामना जो होणार आहे तो बंजेस बादशाह इलेव्हन पिंपळघर विरुद्ध नटराज खारबाव या 2 संघांमध्ये. नटराज खारबाव संघाचा खेळाडू इथे आलेला आहे. त्यानंतर बादशाह इलेव्हन पिंपळघर संघाचा खेळाडू. येस, आपण सुद्धा या. द 18 बॉल अँड 30 रन्स टू विन इज द इक्वेशन फॉर पिंपळास टीम. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज येतोय विनीत मुकादम. सायबा ग्रुप पिंपळास यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. कुठल्या फलंदाजाचा 3 चेंडू 3 षटकार जर मारतोय तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सायबा ग्रुप पिंपळास यांच्याकडून. इट्स अ बिग प्राइज. पण धावसंख्येचा पाठला करायचा आहे तर निश्चित मोठे फटके येणं गरजेचं आहे. 18 चेंडू 30 धावा. विनीत मुकादम. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक. ओ क्या बात है. बुंदा. जबरदस्त यॉर्कर. ज्या फलंदाजाने मात्र अंडर प्रेशर बॅटिंग केली. 1 षटकार 1-2 चौकार मारलेत. 1 सिंगल. वैयक्तिक तो 15 वर खेळतोय. अशा मोमेंटला त्याच्यासमोर अप्रतिम यॉर्कर टाकलाय. चांगली सुरुवात या षटकामध्ये विनीत मुकादमची. 17 चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल विनीतचा. बॉटम हँडचा वापर केला. चेंडूला फक्त स्टिअर केलं पॉइंट मध्ये. 3 धावा तिथे कंप्लीट केलेली आहे आणि धावसंख्येत भर झाली आहे. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल जेव्हा विनीत गोलंदाजी मार्कवर असेल. कौशिक सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल, पण आता मात्र असेल तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजित पडवले. अजितने मात्र इम्प्रेस केलं गोलंदाजीमध्ये. काय भन्नाट गोलंदाजी त्याने केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मयूर तरी सारखा सेट बॅट्समॅन त्याने मात्र क्लीन बोल्ड केलं होतं. आता मात्र बॅटिंग जबाबदारी तो पार पाडतोय अजित पडवले.
पुलचा फटका डीप मिड विकेट मध्ये जमिनीलगत चेंडू येतो तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत अजित कंप्लीट करू शकला ती फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी विनीत मुकादमची. 5वं षटक मार्गस्थ आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. समोर कौशिक. पुढचा चेंडू विनीतचा. हो रिदम मध्ये थोडासा प्रॉब्लेम पुन्हा मागे जावं लागेल त्याला गोलंदाजी करण्यासाठी. खासदार चषकातला तुम्ही तिसरा दिवस बघत आहात. एकूण आतापर्यंत जी सामने आपण बघितले त्यामध्ये 2 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेले आहेत ते टॉप 4 साठी. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू. ओ क्लीन बोल्ड क्रॉस बॅटेड शॉट. दिस इज द बिग विकेट. कौशिक माद्रेची विकेट काढली आहे विनीत मुकादमने. दिस इज द बिग विकेट आणि सेलिब्रेशन बिग विकेट. कौशिक माद्रेचा फलंदाज मात्र इथे मात्र बाद होतोय क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये आणि विकेट काढली ती विनीत मुकादमने. जो खेळाडू आपल्या संघाला विजय दिशेने मात्र घेऊन जात होता वाटचाल करत होता अशा मुळे त्याची विकेट काढली आहे ती विनीत मुकादमने. रोशन पाटील होते नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. रोशन पाटील. शॉर्ट ऑफ लेंथ होता मिड विकेटला एक्झिक्यूट केला निषेधक दूरवर येतोय. झेलचा प्रयत्न खूप चांगला होता. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला आहे आणि तोपर्यंत 2 धावा रोशन तिथे कंप्लीट करतोय या चेंडूवर. 2 धावांची मदत धावसंख्येत वर. खूप वेळानंतर मात्र अल्पेश मला सांगतोय धावसंख्या पुढे जाते. धावफरकात एकूण 43 धावा 43. बा 13 चेंडू अजूनही 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा त्यांना करायच्या आहेत. ओह क्या बात है. लाजवाब भन्नाट यॉर्कर. अनप्लेबल डिलिव्हरी. मॅग्निफिसंट बॉलिंग. अजून एका षटकाचा पर्याय असू शकतो जेव्हा विनीत गोलंदाजीला अजून एकदा तयार होईल. काय गोलंदाजी केली आहे. 1 विकेट त्यांनी काढली आहे आणि डावा फक्त आणि फक्त 4 खर्च केलेत. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. जेव्हा 18 चेंडू 30 धावांची गरज असताना अवघ्या 4 धावांचं षटक त्यांनी टाकलंय. म्हणजेच काय आता 12 चेंडू शिल्लक त्यांनी करायचे त्या 26 धावा सामना जिंकण्यासाठी पिंपळा संघाला. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा कोठा राहुल तरेने पूर्ण केला. 27 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्याने काढल्या. 1 षटक उमेश तरेने टाकलं. 12 धावा खर्च केल्या. 1 विकेट काढली. विने सुद्धा एक गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने सुद्धा काढली. त्यामुळे गोलंदाजी मात्र खूप चांगली दर्जाची बघायला मिळते. याच्यात त्रिमात्र शंका नाही. जाणता राजा खारबाव संघाच्या माध्यमातून सुरुवात मात्र खूप चांगली झाली होती. अशा मुवमेंटला जर आपण बघितलं तर बॅटिंग ज्याप्रमाणे आपण बघितली खास करून अक्षय पाटील 2 षटकार मारले. त्यानंतर साजन पाटील 1 चौकार 1 सिंगल. त्यानंतर राजमौली थोडासा मात्र स्ट्रगल करत होता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे कौशिक. त्यानंतर 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. त्याची विकेट मात्र विनीत मुकादमने काढली. त्याला क्लीन बोल्ड केलं आणि त्या मुवमेंटला जर बघितलं तर मॅचचा मोमेंटम शिफ्ट झालाय असं म्हणायला हरकत नाही. चला जास्त वेळ घेऊ नका पाणी पिण्यासाठी. लगेच मात्र पाणी पिऊन तयार व्हा मॅच सुरू करण्यासाठी. 6 षटकांचे सामने व्हावेत हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे जय हनुमान आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली यांचा. खासदार चषकामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळाडूंना खेळता यावं हा प्रयत्न त्यांचा आहे. एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं. एक चांगला व्यासपीठ मिळावं या खेळाडूंना जेणेकरून त्यांच्याकडचं जे पोटेन्शियल आहे गुणवत्ता ती मात्र त्यांना दाखवण्यात येईल. हा प्रयत्न मात्र आयोजकांचा. बॉलिंग मार्गवर वेदांत. त्यामुळे निश्चित म्हणणे की निर्णायक षटकामध्ये आपल्याला पुन्हा एकदा विनीत मुकादम बघायला मिळेल त्याच्यात त्रिमात्र शंका नाही. आता मात्र वेदांत पाटील होते बॉलिंग मार्गवर. 4था गोलंदाज वापरलाय. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विनीतने मागच्या षटकात जबरदस्त इम्प्रेस केलंय. अवघ्या 4 धावांचं षटक आणि सेट बॅट्समन कौशिकला त्याने क्लीन बोल्ड केलं होतं.
चला सामना सुरू करा. 12 चेंडू 26 ची गरज आहे. वेदांत पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि समोर उभा असेल तो म्हणजेच अजित पडवले. मिस टाइम, झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी ना, गोलंदाज चेंडूच्या खाली. वेदांत येतोय. हो हो, क्या बात आहे, लाजवाब. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू सुटला होता, सेकंड अटेम्प्ट मध्ये जगल करत असताना सुरेख झेल फिनिश केलाय. फलंदाज बाद. षटकामध्ये बघा विकेट काढलेत गोलंदाजाने. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने जी मात्र गोलंदाजी केली आतापर्यंत प्रत्येकाने विकेट काढले आहेत. यामध्ये सगळ्यात मोठा आणि सिंहाचा वाटा उचललाय तो म्हणजे राहुलने. 3 विकेट त्याने काढलेत. उमेशने 1 विकेट काढलेली आहे. विनीत मुकादे मागच्या षटकामध्ये कौशिक मात्रेची विकेट काढली आणि इथे मात्र विकेटने सुरुवात केली ती वेदांत पाटीलने. पहिल्या चेंडूर विकेट. बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाज पूर्णपणे नौखे आहेत, राहुल आणि रोशन. स्ट्राईकिंगला आता मात्र राहुल येतोय. राहुल वरटा. वेदांत पाटील आणि त्याच्या विरोधात आता राहुल वरटा. चेंडू शिल्लक आहे आता मात्र मैदानावर 11 आणि करायचे आहेत 26 धावा. क्लोज मॅच आहे, क्लोज एन्काउंटर आहे, पण आता बॉटम ऑर्डरचे जे फलंदाज त्यांच्यावर मात्र जबाबदारी जास्त वाढलेली आहे. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज फलंदाजी करतात ग्राउंडवर. स्ट्राईकिंगला राहुल वरटा. पुढचा चेंडू वेदांचा. हा चेंडू फुलटॉस होता. विकेट किपर थोडासा मात्र स्वतःला सेफ करतोय. पंचांचा इशारा या चेंडूवर येतो म्हणजेच नो बॉल ओव्हर द वेस्ट. कन्फर्म करतात, रिकन्सिलेशन करतात एकमेकांशी. हा पंचांचा इशारा नो बॉल आहे ओव्हर द वेस्ट साठी आणि घेतलाय रिव्ह्यू. यशीच्या मागून लगेचच मयूर मात्र सिग्नल करतोय पंचांना की आम्हाला चॅलेंज करायचं आहे, आम्हाला मात्र कन्फर्म करायचं आहे नक्की ओव्हर द वेस्ट आहे की नाही. कारण त्यांच्याकडे एक रिव्ह्यू बॅलन्स आहे, त्यामुळे ते कन्सिडर करतील, कन्फर्म करतील आम्हाला हा ओव्हर द वेस्ट. जी हां, ओव्हर द वेस्टच आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. इट्स अ नो बॉल. ओव्हर द वेस्ट आहे. ओव्हर द वेस्ट काय स्टोमच्या वरून तो चेंडू निघून जातोय, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ घेऊ नका. नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. एक धाव तिथे कमी झाली नो बॉलची, म्हणजेच काय अजूनही 25 धावा करायच्या आहेत 11 चेंडूमध्ये. 11 चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. बघायचं आहे राहुल वरटाला खातं उघडण्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. षटकार, चौकार, एखादा मोठा फटका हवाय जेणेकरून तो थोडासा दबाव सुद्धा दूर करेल पिंपळा संघावरचा. ऑन साइडला प्लेस केलाय. तिथे क्षेत्ररक्षक जवळपास कोणत्या स्वतः गोलंदाज देऊन चेंडू कव्हर करेल. त्या बाद जबरदस्त चेंडू हाताळलाय खोलवर टप्प्याचा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 45 धावा. धावफल कव्हर आहेत 45 ऑन द बोर्ड. 45 लॉस ऑफ टोटल. 6 विकेट, 6 गडी बाद. 2 षटकाखेर ज्या संघाची धावसंख्या 29 होती एक्सपेक्ट नव्हतं. बघा त्याचमुळे म्हटलं ना की क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. अनिश्चितता ठासून ठासून भरलेली आहे. तिथे मात्र जवळजवळ विजयाच्या जवळपास पोहोचणारा संघ आता मात्र थोडासा पराभवाच्या छायेत आलाय, दबावाखाली आलाय बॅटिंग करणारा पिंपळा संघ. पण मॅच अजूनही बॅलन्स आहे. बॉटम ऑर्डरचे बॅट्समन बघायचं कशा प्रकारे मात्र फेस करणार. ऑन साइडला प्लेसमेंट चांगला आहे, खेचून मारलाय आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. बॅट्समन सुद्धा बॅटिंग करू शकतात हे दाखवून दिलंय. बघा षटकार मारल्यानंतर लगेचच गोलंदाजचे कान टोचण्यासाठी बरेच जण येतात, काही कानमध्ये सांगण्यासाठी येतात. पण बघायचं आहे मागच्या वेळेला आपण जेव्हा बघितलं 2 षटकार मारले होते राहुलच्या विरोधात, राहुलच्या कानमध्ये काय दिल्यानंतर मयूरने तो कानमंत्र दिला होता. पुढच्या चेंडूत त्याने विकेट काढली होती. पण बघायचं या मोमेंटला वेदांतला कुठल्या प्रकारचा कानमंत्र मिळाला आणि तो कशा प्रकारे तो इम्प्लिमेंट करणार. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 18 धावा.
षटकार मारल्यानंतर बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढलाय. स्ट्राईक एंडला आपण बघतो फलंदाज म्हणजेच रोशन पाटील. 9 चेंडू 18. पुढचा चेंडू वेदांतचा ऑन साइडला प्लेस केलाय. जमले का हा फटका क्षेत्ररक्षक टीम मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करेल. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो सुद्धा थेट मयूरच्या हातामध्ये. व्हेरी गुड थ्रो. जाणता राजा खारबा वर्सेस विधी 11 जैन पिंपळास यांच्यामध्ये ही अत्यंत कडवी झुंज बघायला मिळते. चित्तथरारक सामना बघायला मिळतोय. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. बॉटम ऑर्डरचे बॅट्समन सुद्धा मात्र इथे चांगला संघर्ष करू शकतात, चांगली फाईट देऊ शकतात, हे मात्र पिंपळास संघाच्या फलंदाजांनी दाखवून दिलंय. वेदांचा पुढचा चेंडू राहुल वर्टाउन स्ट्राईक ऑन साइडला प्लेस केलाय. त्या ठिकाणी जमले का चेंडू जातो निघून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मध्ये येऊन चेंडू कव्हर करेल. तोपर्यंत एकच धाव. 1000 समाधान. षटकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज वेदांत पाटीलचं. अजून एक धाव इथे ऍड होईल. धावफलकावर धावसंख्या जी अंकित झाली आपण बघतोय ती म्हणजे 52, 52 धावा. आता चेंडू शिल्लक आहे 7, 53, 53. पुन्हा रिकन्सिलेशन करतात आमच्यासोबत अल्पेश गायकवाड आणि सांगतात मला धावसंख्या 53 अंकित झाली आहे आणि आता 16 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. एखादा मोठा फटका हवाच आहे आता मात्र या चेंडूवर, तरच मात्र धावसंख्येवर ज्या प्रकारचं बर्डन आहे, दबाव आहे, तो दबाव थोडासा दूर होईल. निर्णायक चेंडू या षटकातला. शॉर्ट पिच चेंडू ज्याची आपण विचार केला होता, चर्चा केली होती. एक मोठा फटका हवा आहे. अशा मोमेंटला मोठा फटका येतोय रोशन पाटीलच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट. 6 रन. खेळाडूंच्या हात अक्षरशः डोक्यावर गेलेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 10 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आलाय बघा. 16 धावांचं षटक बघायला मिळालं वेदांत पाटीलचं. आता मात्र तुमच्याकडे एकच ऑप्शन उरलाय. ज्या गोलंदाजाने 4 धावांचं षटक टाकलं होतं, माझ्या मते त्याच्या हातात चेंडू दिला जाईल विनीतकडे. हो, तोच येतोय विनीत मुकादम. हा चेंडूने या सामन्याचं भवितव्य दिलंय आणि जेवढं तुम्ही लांब या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये किंवा या षटकामध्ये रोशनला दूर ठेवाल स्ट्राईक पासून, सामन्याच्या जवळ तुम्ही पोचाल, विजयाच्या जवळ तुम्ही पोचाल. कारण आतापर्यंत रोशनने 2 उत्तुंग षटकार मारलेले आहेत आणि सामन्यामध्ये जिवंतपणा आणलाय. 15 धावांवर तो नाबाद खेळतोय. कौशिकच्या नंतर असा कुठला फलंदाज बघायला मिळालाय तो सामना जिंकवून देऊ शकतो, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पहिला चेंडू विनीतचा या षटकातला. बॅक टू द बॉलर. समोर फटका ऑफर केलाय आणि गॅप मध्ये चेंडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुवनल्ला. चौकार. दोन षटकार बघून पूर्णपणे चार्जअप झालाय राहुल वर्टा. त्याच्या समोर त्याच्या बरोबर असताना रोशनने 2 षटकार मारले होते आणि ज्या गोलंदाजाने मागच्या षटकात फक्त 4 धावा खर्च केले होते त्या विरोधात चौकार आलाय. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन ऑन साइडला प्लेस केलाय. मिड विकेटचा खेळाडू डीप स्क्वेअर मध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी येतोय. चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय. ओहो, क्या बात है, क्या बात है. लाजवाब थ्रो, लाजवाब थ्रो. आतापर्यंत जेवढ्या वेळा चेंडू इथे आलेला आहे उमेशकडे, उमेशने एकही चेंडू मिस केलेला नाहीये. एक्सलेंट फिल्डिंग उमेश तरे. 2 बॅट्समन एकत्र येतात, चर्चा करतायत, कारण दोघांनी मात्र हे दाखवून दिलंय की सामना अजूनही आपण जिंकू शकतो, याच्यात त्रिमात्र शंका नाही. दोघांनी जी बॅटिंग केली आहे याच्यात त्रिमात्र शंका नाही. 6 विकेट गमावल्यानंतर आपण बॅटिंग करू शकतो किंवा या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो, हा विश्वास या दोघांच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळतोय. चेंडू शिल्लक मैदानामध्ये आता ते 4 आणि करायचे ते 5 धावा. व्हॉट अ मॅच. ओ क्या बात आहे. कमबॅक बघा, कमबॅक बघा गोलंदाजाचं. विनीत मुकादम, एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स विनीत मुकादम. चौकाराला सिंगल गेला, डॉट. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. एवढ्या प्रेशर मध्ये मॅच आलेली आहे की काही येऊ शकतं. मॅच कुठेही झुकू शकते.
दोन्ही फलंदाज पूर्णपणे चार्जअप आहेत. आपण बघितलं स्ट्रायकिंगला रोशन पाटील 2 षटकार त्याने मारले आहेत. पण बघायचं आता मात्र विनीत त्याला हे लक्ष्याचा पाठलाग करू देणार की नाही. विनीतचा पुढचा चेंडू फुल टॉस एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर लेन मध्ये 2 खेळाडूच्या गॅप मधून जातोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 2 खेळाडूंमधला मोठा जो गॅप होता तिथून फरार होतोय चेंडू. चौकार. सीढ़ियां उनको मुबारक हो तो मुझे जिनको छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमा है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. आता मात्र एका धावेची गरज आहे आणि जर सामना बरोबरी जर सुटला तर सुपर ओव्हर बघायला मिळणार आहे. पण 2 चेंडू आहेत अजून. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या उमेदीने ज्या विश्वासाने फलंदाजी केली आतापर्यंत रोशन पाटीलने त्यासाठी हे वाक्य होतं. आणि काय बॅटिंग केली आहे. त्याचा नंबर बघा म्हणजे 8व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला आहे आणि 8व्या क्रमांकावर येणारा फलंदाज सुद्धा मॅच जिंकून देऊ शकतो हे रोशनने दाखवून दिलंय. एक्सलेंट बॅटिंग. समोरच्या संघाला मात्र टेन्शन बाकी त्याच्या पलीकडे काही दिसत नाहीये. फक्त टेन्शन दबाव त्यांच्यावर. बॅट्समनच्या जवळच्या फलंदाज वाढलेले आहेत. क्षेत्ररक्षक वाढलेले आहेत. ISLचा अंतिम सामना मला अजूनही आठवतोय. पंजाब विरोधात उत्तर प्रदेश. 1 चेंडूत एका धावेची गरज असताना मात्र अशीच प्रकारची फिल्डिंग सेट केली होती कामरान खानने. 2 चेंडू आता मात्र एका धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. खूप चांगला. असे सामने प्रेक्षकांना हवेवेसे वाटतात आणि तो सामना रंगलाय. पुन्हा एकदा विनीत तयार. शेवटचे 2 चेंडू घेऊन एका धावेची गरज आहे. समोर रोशन. ओ बाउन्स चांगला आहे. वाईड बॉल मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे. इट्स अ वाईड फ्रॉम अंपायर आणि फलंदाज इथे मात्र निश्चितपणे ग्राउंडच्या बाहेर जात असताना सामना इथे जिंकलेला आहे पिंपळा संघाने. व्हॉट अ फिनिश. वी दिलेन जय हनुमान पिंपळा संघ इथे सामना जिंकतोय आणि थेट पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. अभिनंदन. या सामन्याचा आपण सामन्याचा पुरस्कार जाहीर करूया. याच्यामध्ये मला असं वाटतं की एकच नाव इथे मात्र समोर आहे ज्याने मात्र मॅचला कलाटणी दिली. 2 षटकार मारले, 1 चौकार मारला. तो रोशन पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. रोशनने यायचं आहे आणि आपला पुरस्कार घ्यायचा आहे. व्हॉट अ फिनिश. चला बादशाह 11 पिंपळगर संघ विनंती आहे की ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. सन्मान्य सोमनाथ चौधरी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सामन्यावरचा पुरस्कार द्यायचा आहे खेळाडूला ज्याने मात्र आपल्या संघाला सामना जिंकून दिला आणि काय जबरदस्त बॅटिंग केली, काय परफॉर्म केलं आपल्या बॅटमधून. त्याची जर आपण खेळी बघितलं 19 धावांची विजयी खेळी. विनिंग परफॉर्मन्स, विनिंग नॉक बाय रोशन पाटील. आपल्या संघाचं नाव रोशन केलं या रोशनने आणि दर्जेदार खेळ केला. अंडर प्रेशर काय बॅटिंग असते हे रोशनने दाखवलं आपल्या संघाला. 8व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन मॅच जिंकू शकतो हे दाखवलं रोशनने आपल्या संघाला. कठीण प्रसंगामध्ये उभं राहून कशी बॅटिंग करावी हे दाखवून दिलंय त्याने या आपल्या संघाला. चला फिल्डिंग टीम वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्यायची. बादशाह 11 पिंपळगर संघ सामना लगेच सुरू करा. फिल्डिंग सेट करून घ्या आणि नटराज खारबाव आपल्या आघाडीचे फलंदाज आपण लगेचच ग्राउंडच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. हरिभक्त पारायण सोमनाथ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. आणि अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. खूप चांगला सामना इथे रंगला या मैदानावर. आपण बघतोय खासदार चषकामध्ये आतिशने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जबरदस्त बॅटिंग केली रोशनने मैदानावर. आणि आता मात्र ग्राउंडच्या आतमध्ये वळूया. सामना क्रमांक पुढचा आपण इथे सुरू करतोय. बादशाह 11 पिंपळगर विरोधात नटराज खारबाव या 2 संघांमध्ये. आणि जसं सामना सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समधून याच सरवली गावचा एक अप्रतिम आवाज आणि सुमधुर आवाज ऐकूया विशाल पाटील. धन्यवाद. चला टीम बादशाह 11 पिंपळगर क्विकली ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली याद्या. कारण विधी 11 जय हनुमान पिंपलास टीम रोशनचा जबरदस्त खेळ राखला.
आणि अंतिम चरणावरती जाऊन बाजी मारली टीम पिंपलासने. वेल प्लेड, अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आता ऑन गोईंग मॅचकडे आपण वळूया. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम विधी 11 जय हनुमान पिंपलास आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे टीम नटराज खारबाव. चला सलामीची जोडी पाठवा टीम खारबाव, विनंती असेल. सलामीची जोडी पाठवा टीम खारबाव. सामन्याला होईल सुरुवात. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. टीम बादशाह 11 पिंपलघर आणि त्यांचा अगेन्स्ट नटराज स्पोर्ट्स खारबाव आपल्याला फाईट करताना दिसेल. आणि दोन्ही युवा संघ आहेत आणि त्यातल्या त्यात आपण दोन्ही टीम्सला जर पाहिलं तर भरपूर सारे यंग चेहरे दोन्ही टीम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्पेशली जयदीप आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत या मॅचमध्ये, एक युवा प्रतिभाशाली खेळाडू. भरपूर साऱ्या प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता आज या स्पर्धेमध्ये, कारण स्पर्धा ही फार मोठी आहे.